नमस्कार, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। आज ना इथे सेल लागलं होतं महिला दिनानिमित्त। तर ओम आणि मी सकाळी लवकर गेलो होतो आणि काय शॉपिंग केली, किती ड्रेस घेतले हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आज ना आकांक्षाला पनीर बिर्याणी खायची होती, तर त्यासाठी माझ्याकडे बिर्याणी मसाला नव्हता, तर म्हणलं आता घरीच करावं। तर आता आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी बिर्याणी मसाला। दालचिनी, चक्रफूल, जावित्री, लवंग, मिरे, शहाजिरे, साधे जिरे, बडीसोप, धने, एक जायफळ आणि हिरवी वेलची घेतली, मसाला वेलची घेतली, लाल तिखट घेतलंय काश्मीरी लाल तिखट आणि हळद घेतली। तमालपत्र लागणार आहे। तमालपत्र, हिरवी वेलची आणि जावित्री हे आपल्याला कच्चंच घालायचे। बिर्याणी मसाल्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय। हा मसाला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप छान होतोय। तर इथे कढई गरम करत ठेवली। आता यामध्ये आपल्याला कढई थोडीशी गरम करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे खडे मसाले भाजून घ्यायचे। तर हे खडे मसाला भाजताना आपल्याला एकदम कमी गॅसवरती खमंग भाजायचे आणि सारखं हलवत राहायचं। खडे मसाला कुठेही जास्त करपत नाही किंवा कच्चा राहत नाही, सारखं हलवल्यामुळे सगळीकडे एकसारखा भाजतो। तर हे पहा, तुम्ही असं एकत्र पण भाजू शकता किंवा सर्व एकत्र न करता जाडवाले खडे मसाले पहिले भाजून घ्या आणि त्यानंतर भाजल्यावर त्यामध्येच जिरे, बडीसोप हे घालून परत आपल्याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचंय। पण इथे मी सर्व एकत्रच भाजते। आता हा मसाला भाजलाय, छान सुगंध येतोय। आता याला मी एका ताटामध्ये काढून घेते आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय। इथे खडे मसाला थंड झालाय आणि आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। याला चालू बंद करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय। तर पहा, अशा पद्धतीने खूप असं बारीक पण करायचं नाही, पण बिर्याणी मसाल्यासारखं आपल्याला करून घ्यायचंय। तर आता ही जावित्री जी आहे तर त्यामध्ये फोडून बघायचं, त्याच्यामध्ये बरेचदा जाळ्या असतात, सोनकिडे होतात, तर आपल्याला हे फोडूनच घालायचे। तर इथे माझे खूप छान आहे, कारण मी याला ऊन देऊन ठेवलं होतं। तेजपत्ता आपल्याला यामध्ये थोडासा कट करून घालायचा, म्हणजे तुकडे बारीक बारीक करून घालायचे आणि जास्त फिरवायचं नाही। चालू बंद करतच आपल्याला हा मसाला करून घ्यायचा आहे। त्यामध्ये ना तेजपत्ता दिसला पाहिजे। हळद आणि लाल तिखट घालायचं। आपला झाला इथे बिर्याणी मसाला घरच्या घरी तयार। तर नक्की ही रेसिपी करून पहा। थोडासा तेजपत्ता वाटतोय, तर मी याला अजून एक गरका मारून घेते। त्यानंतर आपल्याला एका डब्यामध्ये हे हा जो मसाला आहे तर तो भरून ठेवायचा आहे। हा मसाला ना कमी गॅसवरती छान असा खमंग भाजल्यामुळे 4-5 महिने या मसाल्याला काहीच होत नाही। मी विक्रम मसाले बिझनेस चालू केला आहे। जर तुम्हाला घरी बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघू शकता, एकदम विकतच्या मसाल्यासारखाच मसाला, कलर पण छान आलाय। अगदी विकतच्या मसाल्यासारखाच मसाला दिसत पण आहे आणि चवेला पण सेम तसाच झालाय। नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्ही बनवलेला मसाला कसा झालाय। आता बिर्याणी मसाला बनवलाच आहे, तर चला मग बघूया पनीर बिर्याणी कशी करायची याची मी रेसिपी शेअर करते। सुरुवातीला आपल्याला बासमती तांदूळ 2 वाटी घ्यायचे, त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं। तर आपण इथे घेणार आहोत एक असं पसरट भांडं, त्यामध्ये 1 वाटी दही घालायचं, कमी आंबटवालं घालायचं। 2 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या, म्हणजे त्याला एक चीर पाडायची, त्या घालायच्या। त्यानंतर हळद घालायची अर्धा चमचा, धना पावडर घालायची 1 चमचा, कसुरी मेथी 1 चमचा। कसुरी मेथी ऑप्शनल आहे, पण यामुळे चव छान येते। बारीक चिरलेला पुदिना घालायचा, 4 चमचे तेल घालायचं, अर्धा चमचा मीठ घालायचं। आता यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा साधी मिरची पावडर घालायची।
आत्ता घरी बनवलेला बिर्याणी मसाला 1 चमचा। तर आता याला छान मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे बारीक बारीक तुकडे करून। हाताने छान असं याला पनीरला हा मसाला लावून घ्यायचा आहे। तर असं मोठं आणि जाड बुडाचं आपल्याला पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये तेल घालायचं। तर इथे मी अर्धा फुलपात्र तेल घातलंय। मोठ्या आकाराचा एक कांदा उभा बारीक चिरून घेतलाय, तो आपल्याला तळून घ्यायचा आहे। चांगला आपल्याला ब्राऊन कलरचा करून घ्यायचा आहे, म्हणजे कुरकुरीत कांदा झाला पाहिजे। या कांद्यामुळे बिर्याणीला खूप छान चव येते। तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा कांदा तळून घ्या। कांदा छान तळलाय, आता याला मी काढून घेते आणि यामध्ये आपल्याला हे सगळं तेल घालायचं नाही, याच्यातलं अर्धच तेल घालायचे, अर्ध मी बाजूला काढून ठेवते। आता याच अर्ध्या तेलामध्ये 2 चमचे तूप घालायचं। तेल गरम झालंय, आता यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे। जिरे छान लाल झाले की यामध्ये आपल्याला मोठ्या आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा घालायचा। यालाही ब्राऊन कलरचा होईल एवढा आपल्याला तळून घ्यायचा आहे, म्हणजे फ्राय करायचं आहे। 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालायची, त्याला पण फ्राय होऊ द्यायचं। त्यानंतर आपण सुके मसाले घालणार आहोत। 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, बिर्याणी मसाला 1 चमचा, बारीक चिरलेला मध्यम आकाराचा एक टोमॅटो, पुदिन्याचे पानं। टोमॅटो आणि पुदिन्याचे पानं आपल्याला छान परतून घ्यायचे। 10 ते 12 काजू घालायचे। छान परतले, आता इथे टोमॅटो पण एकदम सॉफ्ट झालंय। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचे आणि हे शिजत ठेवायचे। दुसरीकडे हे पातेलं आपण ठेवणार आहोत कमी गॅसवरती आणि एका गॅसवरती आपल्याला कढईमध्ये पाणी घ्यायचे, त्यामध्ये खडे मसाला घालायचा आहे। तमालपत्र 3, चक्रफूल 2, दालचिनीचे तुकडे 2, लवंग 4, मिरे 4, मोठी वेलची 2। यामध्ये 2 चमचे तेल घालायचं किंवा तूप घालायचं आणि याला आपल्याला उकळी आणत ठेवायचे। तर दुसऱ्या गॅसवरती हे मस्त असं शिजत आहे हा जो मसाला आहे तर मी असा लांब काडीचा बासमती तांदूळ घेतला होता 2 वाटी आणि त्याला मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलंय। आता मीठ घालायचं, तांदूळ घालायचे आणि आपल्याला याला 70% शिजून घ्यायचे। तांदूळ शिजत असताना आपल्याला 1-2 वेळा मध्ये मध्ये हलवायचं आहे। तांदूळ छान शिजलाय, 70% मस्त शिजला आहे। आता याला मी बाजूला काढून घेते आणि आपण दम देणार आहोत। तर इथे ना खाली मसाला करपू नये यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालायचे, अर्धी वाटी मिक्स करायचं आणि तांदूळ घालायचं। तर हा खडा मसाला सोबत आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे, छान असा पसरून घ्यायचा। तर आपण जे पनीरला मसाला लावून ठेवलाय ते पनीर घालायचं। कांदा तळल्यानंतर मी यामध्ये 1 मूठ कांदा घातलाय कुस्करून आणि मिक्स केलं होतं। पनीर छान आपल्याला असं पसरवून घ्यायचंय, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली, पुदिन्याचे पानं घालायचे आणि परत आपल्याला यावरती बाकी राहिलेले तांदूळ घालून घ्यायचे। आता असा वरतून बिर्याणी मसाला घालणं ऑप्शनल आहे, मला आवडतो म्हणून मी घातलाय अर्धा चमचा। तळलेला कांदा घातलाय पूर्ण बाजूनी आणि त्यानंतर तूप घालायचंय 2 ते 3 चमचे। खाली तवा असा गरम करत ठेवायचा आणि त्यावरती मध्यम गॅसवरती आपल्याला हे पातेलं ठेवून द्यायचंय, अर्धा तास ठेवायचंय। त्यावरती झाकण ठेवायचं जेणेकरून वाफ बाहेर गेली नाही पाहिजे। तर इथे 30 मिनिट झालेत आणि आता आपण बघू भात छान झालाय, याला हलवून घेऊ। आता बघूया, तर बघू शकता कलर पण छान आलाय आणि सुगंध पण खूप छान येतोय। नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्ही बनवलेली बिर्याणी किंवा बिर्याणी मसाला कसा झाला। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना व मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा। गरम गरम पनीर बिर्याणी मी आकांक्षाला खायला देते। तोपर्यंत आता बाकीचं काम घेते आवरून। संध्याकाळचे 5:30 वाजलेत, घरं झाडलेत आणि आता पुसून घेते। आज हाताने भरपूर कपडे धुतलेत आणि ते कपड्याच्या आता घड्या पण करायच्या, त्याआधी फरशी पुसून घेते।
खरं तर पोछाने फरशी पुसली की ती पुसल्यासारखी पण वाटत नाही आणि निघत पण नाही, पण कधीतरी पुसावी लागते, गडबड ज्या दिवशी असेल आपल्या मागे त्या दिवशी. आता संध्याकाळी 7:30 वाजलेत. शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची, त्यासाठी मी शेंगा शिजत ठेवल्यात आणि पोळ्या करून घेतल्यात. भाजी झाली की जेवण करणार आहेत आणि जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला कपडे दाखवते. तर इथे बघू शकता मी मला ड्रेस घेऊन आली. तर ते आकांक्षाने पाहिले आणि घड्या करून ठेवल्या, काहीच्या तशाच बाकी आहेत. ही साडी घेतली प्लेन. अजून बरीचशी शॉपिंग बाकी आहे. माझी शॉपिंग कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा. आता भांडे गॅसवर आवरून घेते. धन्यवाद.